विरोधक जे आहेत ते आज आरोप करतात की उद्योगधंदे जे सगळे आहेत हे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये चाललेले आहेत। कुठल्याही राज्याला जे आहे हे उद्योगधंदे आपल्या राज्यामध्ये आले पाहिजे तसं वातावरण निर्मिती केलं पाहिजे। आज जर आपण पाहत असाल की त्या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रामध्ये उद्योग मंत्री देखील या ठिकाणी बसलेले आहेत। आत्ताच ते डावोसला जाऊन आले आणि मला वाटतं 3.5 लाखापेक्षा जास्त MOUs जे आहेत ते त्या ठिकाणी करून आले, ज्याच्यामुळे 2 लाख उद्योग रोजगार जे आहेत हे तरुणांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। आणि असं काम जे आहे हे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी करतात। अगोदर काय व्हायचं, हे उद्योगधंदे जे काय गेले तेव्हा काय प्रॉब्लेम होता, का गेले हे निघून, त्याची पण शहानिशा जी आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे। तुम्ही लोकांच्या घराच्या खाली जे आहे ते जेलेटिन लावणार, बॉम्ब लावणार उद्योगपतींच्या, तर उद्योगधंदे जे आहेत ते तुमच्या राज्यामध्ये येणार आहेत। अगोदर जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लोकांकडून वसुली करायचे, अशा परिस्थितीमध्ये जे ते उद्योगधंदे तुमच्याकडे येणार आहेत। लोकांना जे आहे उद्योगधंदे येण्यासाठी जे आहेत हे त्या ठिकाणी उद्योगपतींना एक सेक्युअर्ड वातावरण त्या ठिकाणी लागतं। ते सेक्युअर्ड वातावरण देण्याचं काम जे आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये यावर्षी 3.5 लाख कोटीचं MOU झालं। गेल्या वर्षी मला वाटतं 1.5 लाखापेक्षा जास्त, 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त, म्हणजे 5.5 लाख कोटीपेक्षा जास्तचे MOU त्या ठिकाणी झालं आणि त्याचे एक्झिक्युशन रेट जे आहे ते 75% जास्त आम्ही त्या ठिकाणी करतोय। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 3 लाखापेक्षा जास्त उद्योगधंदे जे आहेत, ह्या सगळे तरुण जे या ठिकाणी बसलेले आहेत ते एका आशेने बसले, त्यांना एक वेगळा विश्वास आहे शिंदे साहेबांवरती, युवा सेनेवरती, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत। जे 2.5 वर्षामध्ये करायला पाहिजे होतं ते ह्या 2.5 वर्षामध्ये जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी केलं। म्हणून लोकांचा विश्वास जो आहे तो, युवकांचा विश्वास आज या ठिकाणी वाढत चाललेला आहे।